हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय ब्लॉग। तर मी आज बनवते पनीरची भाजी आणि पनीरची भाजी कशा प्रकारे बनवता येते ते मी तुम्हाला आजची रेसिपी दाखवणार आहे पूर्ण। हे बघा, मी 3 कांदे घेतले मोठे मोठे इथे। तर मी इथे घेतले 3 मोठे टमाटे, 3 मोठे कांदे आणि मी इथे ठेवली कढाई गॅसवर। आपली कढाई गरम झालेली आहे। यात मी टाकते तेल कढाईमध्ये। तेल टाकलं मी। कांदे मोठे मोठेच कट करून घ्यायचे आपल्याला। काही या प्रकारे मोठे मोठे कांदे कट करून घ्यायचे आपल्याला। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। या तेलात आपल्याला कांदे टाकायचे आहे। तर आपल्याला कांदा हा तेलामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे। सगळ्या कांद्याला तेल लागलं पाहिजे आणि हलकासा कांदा आपल्याला भाजायचा आहे। थोडा ब्राऊन झाला का आपल्याला कांदा काढायचा आहे। इथे आपला कांदा आहे हा फ्राय झाला आहे, थोडा लालसर झाला आहे आपला कांदा। तर आपण हे कांदा साईडला करून आणि यात ना 1 टेबलस्पून जिरे टाकू। हे जिऱ्याला पण चांगलं तडकून द्या। जिरे यात मिक्स करू आणि नंतर आपला हा कांदा जो आहे ते खाली घेऊ आपण तेलामध्ये। आणि इथे मी टमाटे कट केले, तुम्हाला दाखवलेले मोठे 3 टमाटे घेतले मी ते टमाटे पण मोठे मोठे असे मोठे मोठेच कट केले। एका टमाट्याचे 4 तुकडे केले। आणि टमाटे हे पण आपण कांद्यामध्ये टाकून देऊ। आता याला मस्त नरम होऊ दे। मी इथे घेतलंय हे धना पावडर, इथे गरम मसाला, इथे मीठ, इथे अद्रक, 2 लसूण, कोथिंबीर जास्तीची घेतली मी कोथिंबीर। तर इथे आपलं टमाटर हे पण आपलं नरम झालंय चांगलं। तर आपण याच्यावर मीठ, चवीनुसार मीठ घ्या। याच्यावर टाकले मी धना पावडर, इथे मी टाकला गरम मसाला, इथे मी टाकली अद्रक, कट केली मी अद्रक छिलून, इथे मी टाकला हा तेजपत्ता, गॅस आपल्याला ऑन फुल करायचा आहे। इथे मी टाकते हा लसूण छिललेला। याला आपल्याला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस कमी करूया। एक टेबलस्पून मिरची पावडर, लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून आपले टर्मरिक पावडर, हळद। ते सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। एकदम मस्त एकजीव झालं पाहिजे। कट केलेली कोथिंबीर ही पण यात ॲड करायची। याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर पण यात मिक्स करायची अशा प्रकारे। आणि हा आपला मसाला हा फ्राय झाला आहे। तेल थोडं जास्त प्रमाणात टाकायचं जसा मसाला तळायसाठी। तर हे बघा, मी तेल जास्त प्रमाणात टाकलं होतं। तर हे बघू शकता तुम्ही, माझा मसाला एकदम परफेक्ट तळला गेला। आणि मी वापस पुन्हा तेलही ॲड नाही केलं, एकदाच मी तेल टाकलं त्यात अंदाजाप्रमाणे। मला माहिती किती लागेल मसाल्याला तेल, तर त्याचा अंदाज आपल्याला तर असतोच। तर माझं झालं आहे मसाला फ्राय। मी याला एका ताटामध्ये काढून ठेवते। आणि मोबाईल पकडायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मला ताटात काढून थंड झाला का मी याला मिक्सरमध्ये वाटते आणि मग तुम्हाला दाखवते। ओके, तर हे बघा फ्रेंड्स, मी एका ताटामध्ये मसाला काढून घेतला आहे। म्हणजे तो थंड झाला पाहिजे। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचं बारीक।
नाहीतर मिक्सर गरम होईल ना, एकदम थंड. इतका गरम गरम मसाला जर मिक्सरमध्ये टाकला तर हे आठवण ठेवा तुम्ही का मसाला जो आपण फ्राय केल्यानंतर त्याला ताटामध्ये काढून आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये वाटा. मी इथे घेतलं 1 पाव पनीर. ह्या पनीरचे पीसेस करणार आहे मी आता. याला कापणार आहे. ते पनीरचे छोटे छोटे तुकडे केले. 1 पाव पनीर आहे. यात मी टाकते आता मीठ, मिरची पावडर आपल्याला थोडीशीच टाकायची आहे. यावर टाकलं मी मिरची पावडर, हळद थोडीशीच टाकायची. याला असं मिक्स करून घ्यायचं. सगळं पनीरला लागलं पाहिजे. तर आपली कढई इथे गरम झाली. आपल्याला इथे टाकायचं तेल. तुम्हाला पाहिजे तेवढं तेल तुम्ही टाकू शकता, पण पनीरच्या भाजीमध्ये तेल हे थोडं जास्त टाकायला लागतं. यात मी टाकते हे पनीर. आपले पनीर आहे ना हलकंसं असं फ्राय करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. तर इथे आपल्याला ॲड करायचे जिरे. माझा चम्मच छोटा आहे ना, म्हणून मी 2 चम्मच जिरा ॲड करते त्यात. आपले जिरे फ्राय झाले. यात आपल्याला हे ॲड करायचा मसाला. मिक्सरमधून मी वाटलाय तो मसाला. सगळं आपल्याला आता ॲड करायचं आहे. माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. घंटीचं बटनही दाबा. ह्या मसाल्याला आपल्याला फ्राय होऊन द्यायचं आहे थोडंसं. नंतर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण ॲड करू शकतो, जेवढं पाहिजे तेवढं. तर हे बघा फ्रेंड्स, आपला मसाला हा फ्राय होतोय. याला पहिले आपण भाजून घेतलेलंच आहे, पण नंतर पण तेलामध्ये याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं थोडंसं. म्हणजे आपली भाजी कशी खूप टेस्ट लागते. 5 स्टार हॉटेलच्या भाजीला काय करतात, इतकी मस्त पनीरची भाजी लागते. तर हे बघा, मग तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करा. आम्हाला जास्तीची भाजी लागते. घरामध्ये 5 माणसं आहेत. 5 माणसाला भाजी पाहिजे ना भरपूर. पनीरची भाजी म्हटलं का सगळ्यांना खूप आवडते घरामध्ये. तर मी एवढं पाणी ॲड केलं. त्यात ग्रेव्ही पण भरपूर होती ना. तर इथे आपली भाजीला उकळं फुटू द्या. उकळं फुटेल तर आपण आता त्याच्यावर झाकण ठेवून देऊया. आणि मी इथे घेतला आहे हा पनीर मसाला. पनीर मसाल्याशिवाय भाजीला टेस्ट नाही आहे. तर मला पाहिजे तेवढं मी बरोबर ॲड करते. तसं 1 चमचा ॲड करायचं. छोटा चमचा असतो ना, तसं 1 चमचा ॲड करायचा पनीर मसाला. याला मिक्स करून घ्यायचं असं. हे बघा, आपली ग्रेव्ही खूपच घट्ट झालेली आहे. मस्त एकदम. काम करते, याच्यावर मी झाकून ठेवते. बस 2 मिनिटात उकळी फुटेल. उकळी फुटल्यानंतर आपण त्यात पनीर ॲड करू. तर चला, तर आपल्या ग्रेव्हीला इथे उकळी फुटली. तर उकळलाय आपला मसाला हा मस्त. आता गॅस कमी करू आपण, गॅस थोडा. आता यात मी हे जे फ्राय करून ठेवलं, हलकंसं फ्राय करून ठेवलं ते पनीर मी आता ॲड करते. आता हे बघा, मी पनीर ॲड केलं इथं. आणि याला आता पुन्हा थोडं 5 मिनटं असं झाकून ठेवूया. आपली भाजी रेडी होईल.
मी इथे. पुन्हा याला झाकून ठेवते. पनीर टाकल्यानंतर पुन्हा 2-3 मिनटं. तर हे बघा फ्रेंड्स, झाली आपली पनीरची रेसिपी तयार. तर तुम्ही पण या जेवायला. हे बघा, हे आमचं मांजर, ते कसं उभं राहतं, त्याचं उगं काही काम नसतं. ही झाली आपली पनीरची भाजी रेडी. एकदम मस्त, एकदम टेस्टी. 5 स्टार हॉटेललाही मागं पाडते, इतकी छान लागते भाजी. तुम्ही नक्कीच ट्राय करा फ्रेंड्स.